मागील 7.5 वर्ष तुम्ही बरंच काही भोगलेलं आहे. फार मोठा संघर्ष तुम्ही तुमच्या आयुष्यात पाहिलेला आहे. खरं काय असतं, खोटं काय असतं ह्याची जाणीव तुम्हाला शरीराने व्यवस्थित करून दिलेली आहे. कुणावर विश्वास ठेवायचा, कुणावर विश्वास ठेवायचा नाही, हे सुद्धा तुम्हाला चांगलं त्या शनीने जाणवून दिलेलं आहे. पण आता मित्रांनो, फक्त काळ राहिलेला आहे 2.5 महिन्यांचा. त्यानंतर शनी महाराज जे आहेत ते तुमच्याच राशीच्या पराक्रम स्थानातून गोचर करतील आणि परिस्थिती यू-टर्न घेईल. अनेक प्रॉब्लेम जे आहेत ना, असे चुटकीसरशी सुटताना तुमच्या आयुष्यात दिसून येतील. निदान मी तुम्हाला एवढंही खात्रीने सांगतो, 100 पैकी 60% प्रॉब्लेम जे आहेत, समस्या ज्या आहेत त्या अशा सहज सुटतील. आणि 60% प्रॉब्लेम जरी सुटले की नाही, तरी तुमच्या मनामध्ये सुखदायक आणि आनंददायक भाव येतील. कारण की ज्या समस्या तुम्ही मागच्या 7 वर्षात पाहिलेल्या आहेत ना, त्यांच्यासमोर पुढे आयुष्यात येणाऱ्या समस्या तुमच्यासमोर काहीच नाहीत. त्यामुळे तुम्ही एक प्रकारचं ट्रेनिंग जे आहे ते तुमच्या आयुष्यात घेतलेलं आहे की समस्येला कसं सामोरं जायचं, ती समस्या कशी थोपवून ठेवायची आणि काळाचा फायदा कसा उठवायचा, हे फक्त मकर राशीच्या व्यक्तीने उत्तमरित्या शिकलेलं आहे. गुरु पंचमात, रवी द्वितीय स्थानात, मंगळ 6व्या भावात, शुक्र 3ऱ्या भावामध्ये. मकर राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ जबरदस्त संधी देईल. आर्थिक वृद्धी आणि बौद्धिक प्रगतीचा आहे. या काळामध्ये तुम्हाला संधी मिळतील, पण त्याचा योग्य वापर करण्यासाठी आत्मविश्वास आणि कष्टाची तयारी मात्र असणं गरजेचं आहे. बघा, पंचमस्त गुरु तुम्हाला नव्या क्षेत्रामध्ये यश देतो. द्वितीयस्थ रवी तुम्हाला आर्थिक स्थैर्य देईल. 6व्या मंगळामुळे स्पर्धेत यश मिळेल, तर तृतीयस्थ शुक्र तुमच्या संवाद कौशल्यात नवा प्रभाव निर्माण करतो. या सर्व योगांमुळे तुमचा जीवनाचा वेग वाढेल आणि तुम्ही नवे शिखर गाठताल. कठीण परिश्रमाला यशाची पण जोड मिळेल. मित्रांनो, मकर राशीच्या व्यक्ती संयमी, परिश्रमी आणि निर्णयक्षम असतातच. या काळात मेहनतीला चांगले फळ मिळेल, पण अडथळे येणारच आहेत. संघर्ष आणि संधी एकत्र असतील, त्यामुळे धीर मात्र सोडायचा नाही. पाराशरी होराशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, पंचमे गुरुणा विद्यावृद्धी, धनवृद्धी, संतान सौख्यम. पंचम भावातील गुरु जो आहे तो बुद्धिमत्ता वाढवतो, संपत्ती देतो आणि संतान सुखही वाढवतो. हा योग तुम्हाला निर्णय क्षमतेची वाढ आणि समृद्धी देईल. नव्या संधींना ओळखून त्याचा लाभ तुम्ही मात्र घेतला पाहिजे. करिअरचा विचार केल्यानं तर यशाची नवे द्वारे उघडणार आहेत. कारण की गुरुसारखा शुभग्रह पंचमातून जातोय. बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून यश मिळवा. तुम्हाला गुरु मार्ग दाखवणार आहे, जो पंचमातून जातो आहे. जर तुम्ही शिक्षण, संशोधन किंवा सल्लागार क्षेत्रात असाल ना, तर मोठे संधी मिळतील. बघा, नवीन कौशल्य आत्मसात केले ना, तर उत्तम संधी मिळतील पुढे जाण्याच्या. परीक्षा किंवा महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये सुद्धा उत्कृष्ट कामगिरी होईल. शास्त्रात काय सांगितलेलं आहे, पंचमे गुरुणा बुद्धी विकासः. पंचम भावातील गुरु बुद्धीचा विकास करतो आणि निर्णय क्षमता सुधारून देतो. तुमच्या ज्ञानाचा योग्य वापर करा आणि तुमची कार्यक्षमता तुम्ही चांगल्या प्रकारे वाढवा. मित्रांनो, मंगळाचं गोचर 6ष्ठम भावातून होत आहे. कोणत्याही स्पर्धेत, संघर्षामध्ये तो यश मिळवून देईलच. जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी तयारी करत असाल ना, तर हा काळ सुद्धा उत्तम असेल. व्यवसायात स्पर्धा वाढेल, पण योग्य रणनीतीने तुम्ही यश मिळवताल, पूर्ण ताकद लावताल आणि त्या अडचणीतून बाहेर पडताल. कोर्ट कचेरी किंवा कायदेशीर बाबतीत सुद्धा काही घटना अनुकूल राहतील. 6ठे मंगल हे रिपुनाशः. 6व्या भावातील मंगळ जो आहे ना, तो शत्रूवरती विजय मिळवून देतो. बघा, आणि स्पर्धेत पण यश देतो. धैर्य आणि मेहनत हे तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरतील. आर्थिक स्थिती मित्रांनो कसा आहे, उत्पन्न वाढवण्याचा उत्तम काळ आहे बरं का. कारण की आता पुढं 15 तारखेनंतर रवी द्वितीय भावात जाईल. धनवृद्धी आणि प्रतिष्ठा वाढवणार आहे. बघा, उदाहरणार्थ काय आहे की व्यवसायात लाभदायक करार होतील. घरात नवीन उत्पन्नाचे सोर्सेस निर्माण होतील. मोठ्या व्यक्तींच्या सहकार्याने
आर्थिक वाढ होईल, आर्थिक मदत मिळेल, ज्यामुळे तुम्हाला अनेक संकट थोपवण्यास मदत मिळणार आहे. द्वितीय सूर्ये वित्तः वृद्धिः यशः. द्वितीय भावातील सूर्य आर्थिक वृद्धी आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवतो. जोडीला योग्य निर्णय घेतल्यास हा काळ जबरदस्त फायदेशीर ठरेल. शुक्र मित्रांनो राहूच्या युतीत तृतीय भावातून जातो आहे ना, तर बोलण्यात आकर्षण आणि प्रभाव निर्माण होतो. जर तुम्ही मार्केटिंग, मीडिया किंवा कला क्षेत्रात असाल ना, तर लोकप्रियता नक्कीच वाढेल. तुमच्या संवाद कौशल्यामुळे मोठे करार मिळतील तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये. सोशल मीडियावर ते काय प्रसिद्धी तर वाढतच असते आणि तुमच्या वाणीला एक प्रकारचा प्रभाव येत राहील. शास्त्र वचन काय सांगतं? तृतीय शुक्रे वाक प्रभाव. तृतीय भावातील शुक्र वाणीला प्रभावशील बनवत असतो. याचा उपयोग करून नवीन संबंध प्रस्थापित करा आणि यशस्वी राहा. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनाचा जर विचार केला ना, तर प्रेम, जबाबदाऱ्या आणि समजूतदारपणा आवश्यक आहे. गुरु पंचम भावात असल्यामुळे मित्रांनो मुलांच्या प्रगतीसाठी हा उत्तम वेळ आहे. मुलांच्या शिक्षणामध्ये मित्रांनो प्रगती होईल. तुमच्या सल्ल्यामुळे कुटुंबात सकारात्मकता वाढेल बघा. प्रेमसंबंध मजबूत होण्यामध्ये सुद्धा इथं ग्रहांचे सहकार्य तुम्हाला आहे. शास्त्र वचन पुन्हा तेच सांगतं की पंचमे गुरुणा संतान सुखम. पंचम भावातील गुरु जो आहे ना, तो संतान सुख आणि प्रेमसंबंध दृढ करतो. कौटुंबिक नातेसंबंध जोपासा आणि प्रेमात समजूतदारपणा ठेवा, नात्यांमध्ये समजूतदारपणा ठेवा. द्वितीय भावातील रवी मित्रांनो घरातील जबाबदाऱ्या मात्र अचानक वाढवतो, तर तिथं लगेच विचलित होऊन थोडा चिडचिडेपणा टाळायचा आहे. घरातील मोठ्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. कधीही अहंकार वाढू शकतो, त्यामुळे संयम ठेवा. द्वितीय सूर्य कुल प्रतिष्ठा. द्वितीय भावातील सूर्य जो आहे तो कुटुंबातील प्रतिष्ठा वाढवण्यास मदत करतो. सहनशीलता ठेवा, कौटुंबिक सौख्य टिकवा. तंदुरुस्ती आणि उत्साही जीवनशैली जी आहे ती पण फार गरजेची आहे मित्रांनो. ही मला वाटतं आजारांवरती मात करण्यासाठी फार गरजेची असते. व्यायाम आणि आहारावरती लक्ष देणं गरजेचंच आहे, जे मी सर्वच राशींना सांगत असतो. जर जुने आजार असतील ना, तर योग्य औषध उपचार आणि वैद्यकीय चिकित्सा करणं पण तितकंच गरजेचं असतं. वेळोवेळी करणं गरजेचं असतं. शास्त्र वचन काय आहे? षष्ठे मंगले आरोग्य लाभ. 6व्या भावातील मंगळ आरोग्यात सुधारणा करण्यास मदत करतो. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेलेच राहा. मकर राशीसाठी अंतिम निष्कर्ष काय असू शकतो? करिअर बाबतीत नवीन कल्पनांचा योग्य वापर केल्यास मोठ्या संधी मिळतील. आर्थिक स्थितीचा विचार केला तर संपत्ती वाढवण्याची उत्तम वेळ आहे. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. कौटुंबिक जीवन याचा जर विचार केला तर कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य प्रकारे हाताळण्याचं एक तुम्हाला मार्गदर्शन आतूनच मिळेल. जीवनशैली सुधारली तर उत्तम आरोग्य पण टिकेल. या काळात लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही जितके परिश्रम करताल ना तितके मोठे यश मिळवताल. योग्य संधी ओळखा, संयम ठेवा आणि तुमच्याच कर्तृत्वाने पुढे जा. काळ थोडा आहे मित्रांनो, मान्य आहे. तुम्ही मागील बरेच वर्ष संघर्ष केलेला आहे, पण काळ थोडाच राहिलेला आहे. त्या थोड्या काळासाठी वेळेचा फायदा उचला आणि संकटे जी आहेत तुमच्यावरची त्यांना थोपवून ठेवण्यासाठी तुमची पूर्ण ताकद लावा आणि तुम्हाला सहकार्यही मिळेल. कारण तृतीयातला शुक्र व्यक्तींची मदत मिळवून देईल, शत्रूंना शिथिल करेल आणि द्वितीयातला सूर्य तुम्हाला आर्थिक जबाबदाऱ्या, आर्थिक लाभ ह्या दोन्ही गोष्टींची जाणीव करून देईल. त्यामुळे हा 2 महिने राहिलेला शेवटचा जो क्षणी आहे तो तुम्हाला फारशा अडचणीत आणू शकत नाही. फक्त गरज आहे तुम्ही स्वतः जागृत राहण्याची आणि कष्ट करण्याची. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.